बाबांनी इस्त्रीची सावली, इस्त्री नाही तर प्रेस म्हणा तुम्ही, महिलांची सावली सुद्धा बाबांनी सहन केली नाही. आणि आज काय सुरू आहे? आज काय सुरू आहे? आज का सुरू आहे? आणि हे एवढे मोठे अनुभव आहे. या मार्गात SIV पण नील होते, कॅन्सर पण नील होते. आणि कोणाच्या शब्दावर होते? दिलेल्या मार्गदर्शकाच्या शब्दावर होते. माझ्या ताईनं जर माझ्या मुलाला जरी का कार्य दिले तरी परमेश्वर कार्य करते. आणि बाई म्हणते माया याच्यावर उभी होते, भगवंती. ज्या मानवाने, कतही महामानवाने इस्त्रीची सावली सहन केली नाही, आणि आम्ही अंधश्रद्धे शिकले सवरले लोक, आम्ही निवड गडबडे खाऊन राहिलो, कोणत्या तरी वेगळ्या दिशेनं जाऊन राहिलो. म्हणजे हा विषय इथं का घेतला? कारण या परिसरामध्ये माझे भाऊ बंध, माझे आई वडील कुठंतरी अंधश्रद्धेच्या रस्त्याने गेलेले आहे. आणि म्हणून मला बोलायचं आहे. मोवाडी हे माझ्या गावात 12 किलोमीटरचं अंतर, आणि इथं काही आम्ही तेच काम करणार आहे. मी त्याच गावचा आहे. मी तुम्हाला अजून काही वेळ नाही म्हणून सांगितलं असतं. शिक्षक, मी सर्वात जास्त जर घुमवलं असेल ना तर शिक्षकांनी नाराज नका व्हावी. मी सर्वात जास्त जर चुतिया बनवायचं जर कामं केले असेल ना तर नोकरी पेशाच्या लोकांना बनवलं, सर्वात जास्त बनवलं. तुम्हाला सांगू, लक्षापीची बिजाई सुद्धा दिली. लक्षापीची बिजाई राहते होजी, अनेकामध्ये असताना त्या प्यायला जर पैसे नव्हते ना तर लालबाजीची बिजाई देऊन लक्ष लागते म्हणून. तुम्हाला का सांगू? आणि चांगल्या चांगल्याला बनवलं, चांगल्या चांगल्या बिलकुल संध्याकाळचा जुगाड केल्याशिवाय सोडत नव्हतो. अगदी त्याचप्रमाणे आमच्या क्षेत्रातून तुमच्या इकडे बनवणं सुरू आहे, अगदी त्याचप्रमाणे. परंतु बाबांनी मार्ग आपल्याला तिने सांगितलं. बाबांनी सांगितलं आज 16 संस्था निर्माण झाल्या. 16 संस्था काय चालू आहे रे? आमच्या इकडे बाबा जुमदेवजी सेवक मंडळ. अबे मार्ग कुठं नेऊन राहिले? कुठं चालला? माईकवर दारू छोडो, गुटखा छोडो, छोडो पिना सिगारे. आणि इकडे माया घरी, माझ्या घरची बाई मोबाईल नाही ठेवते बघ. मग इकडे तर खूपच सांगून राहिलं, खूप ऐकून राहिलं तुम्ही माझ्या गोष्टी. जोगी साहेब मस्त मार्गदर्शन करतात. पण माया घरातली, माया दोन्ही मुलं जर बरोबर असतील आणि माझी पत्नी जर बरोबर असेल, माझ्या 4 भिंतीतला आवारा जर बरोबर असेल, तत्वशब्द नियमानं जर वागत असेल तर या माईकवर बोलण्याचा अधिकार आहे मला, नाही तर बिलकुल नाही. हेच बाबांनी सांगितलं, हेच यांनीच सांगितलं आम्हाला. मी नाही म्हणत बाबा, यांनीच सांगितलं आम्हाला की मार्गदर्शन दुसऱ्याला जागवावं त्यानं ज्याचा परिवारामध्ये सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण आहे त्यानंच त्याला जागवावं. आणि आज काय चालू आहे? संस्था व संस्था सेवकांच्या पैसे घेतात आणि आम्ही भोळे भाडे माणसं पैसे देतो आणि ते आपल्या नावानं प्रॉपर्ट्या करतात मार्गदर्शक मंडळी. आणि मग थोडस अध्यक्ष साहेबांना काही म्हणलं, आपली दुकानदारी अलग. अरे 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 काय चालू आहे? हे आमचं मानधर्म आहे. 16 संस्था झाल्या माझ्या गावाच्या बाजूला. निवडून येता बरोबरच सालाईमध्ये बाबा आला होता एका माणसाचा अंगात. तो राकेश दादा सिंदेगन सुराय या भाऊच्या बरोबर गेलो ना, त्याचा धंदा बंद केला आम्ही. त्यालाही खूप मोठा धंदा लावला होता. आणि सर्वात जास्त तुमच्या एरियातले, नागपूर एरियातले लोक त्याच्या दुकानदारी, त्याची दुकानदारी पुरी बंदच करून टाकली. कुठं कुठं दुकानदारी बंद करावं? आमच्या येरलीचे एक सेवक आहे इथं, घनश्याम दादा, त्याला विचारा. त्याच्या गावी एका शेवकिनीच्या अंगात बाबा येते आणि तेथूनच 5-7 किलोमीटर अंतरावर साखळी आहे. एका शेवकिनीच्या आईमध्ये वाराणसी आई येते आणि दोघही जणे येते, गळ्यात हात टाकते ना तमाशा म्हणते. हा कोणता मानव धर्म? अरे बाबांनी हा मार्ग जर काढला नसता, आज इथं लगभग मला वाटतं 4 ते 5 हजार जनता आहे. कितीतरी माझ्या बहिणी आहेत, त्यांचं कुंकू मिटलं असतं. का खरं आहे की खोटं आहे? अरे खरं आहे की खोटं आहे? जर आम्हाला हा मानव धर्म जर मिळाला नसता तर कितीतरी माझ्या आई आहेत, त्यांचं कुंकू मिटलं असतं. बाबांनी जातीची गोष्टी जरी होते, बाबांनी फक्त गोष्टी समाजालाच हा मार्ग दिला का?
मला विचारलं का तुम्ही जोगी आडनावाचा, मला वाटतं एकटाच दिसलो असेल, तुम्ही विचारलं मला तुम्ही कोणत्या जातीचे साहेब म्हणून विचारलं, मस्त जवळ घेऊन घेतलं, मान सन्मान केलं, सर्वच काही केलं, पण विचारलं का जातपात? आणि मी सांगून देतो मी त्या जातीच्या जेती भरला दरानं तोजगाव बरा, भटक्या जाती जमातीचा. पण बाबाडी एक मंडळाचा सर्वात प्रथम मी इतिहास बघतोय, तो कागद बघतोय इतिहासाचा, अजूनपर्यंत त्या भटक्या अशा जातीचा व्यक्तिमत्व इतक्या, माझा फक्त भंडारा गोंदिया जिल्ह्यात फक्त एकाच परिवाराचं व्यक्तिमत्व आहे, मी असल्या परिवारातील बाबांनी सुद्धा असले माणसाला जवळ करून आज तिथं बसवलेलं आहे. किती मोठी कृपा महान आहे बाबाची. बाबांनी पाहिलं जातपात पाहिली, कोण तेली आहे, कोण कुंडी आहे, कोण कोष्टी आहे, कोण माग आहे, बाबांनी विचार केला. तुम्ही इथं सर्व संघटित बसले, विचारलं का बाई तू कुंडी तू माझ्यावरच बस, तू मागे नव्हतं तू तिकडे बस, सांगितलं बाबा? बिलकुल नाही सांगितलं बाबांनी. बाबांनी कतई जातीपातीचा विचार नाही केला आणि मान धर्म काढून आम्हाला माणूस म्हणून बनवलं बाबांनी. पण आज आम्ही काय करून राहिलो? आज आम्ही अंधश्रद्धेत पडून राहिलो, अंधश्रद्धेत आम्ही भ्रमित होऊन राहिलो. अरे ज्या कितीतरी असे परिवार होते, अरे आमचा उमेश दादा छोटे आमचा मित्र, अरे 14 वर्ष मुलं बाळ नव्हते ना. आणि अशाच परिवाराचे लोक इथं कितीतरी बसले की ज्यांना मुलं बाळ नव्हते. आदरणीय नेरकर साहेबांनी सांगितलं की मला सुद्धा 18 वर्षानंतर बाळ झालं. त्याच्या पहिले आम्ही कुठे जात होतो? शांत बसा, नाही मी आवाज देईन मंच का. आम्हाला मुलं बाळ होत नव्हते, कुठे जात होतो आम्ही? कुठे जात होतो? डॉक्टर सोडत होतो. सर्वात पहिले त्या जादू टोण्यावाल्याकडे जात होतो. तो आम्हाला पूर्ण लुबाडायचा आणि माझ्या बहिणीच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि काय द्यायचं वचन माहित आहे? आयुष्मान शो भाग्यवती, मरो तुया पतीन सारी इस्टेट माया हाती. आणि आज आमच्या बाबांनी काय केलं? अरे 1 रुपया मार्गदर्शकांनी नाही घेतलं, मंचकावरती असणाऱ्या मार्गदर्शकांनी 1 रुपया नाही घेतलं आणि बाबांनी शब्द दिला की या तेल मासरेजी तुमच्या क्षेत्रामध्ये जो कोणी दुखी कष्टी व्यक्ती आहे, अंधश्रद्धेने पीडित आहे, तो व्यक्ती महत्व अधिक पैशा पाण्याने घडलेला आहे, तो व्यक्ती नागपूरला न यावा. अरे भाऊ, पहिल्यांदाच मला घरचा उंदर साफ करायचा आहे, कारण मा घरचा झाडू तुटलाय, मला हिशोबाने काम करायचं. मी कुठं पहिल्यांदा माझं घर मला स्वच्छ करायचं. मी मार्गात माझ्यासाठी आलो, मी तुमच्यासाठी नाही आलो. थोडस का माझा परिवार सुधारला म्हणून 2 शब्द बोलण्याचा चान्स मिळाला म्हणून बोलतोय. मला सुद्धा माझा परिवार मला आधी स्वच्छ करायचा, मला 2 पैसे कमवायचे, पण परपंच चालवायचा आहे. आणि काय करू? तमाशे याचे त्याचे आणि खोटे इतके बोलते. गुरुजींनी त्या दिवशी सॉल्व केला, त्याचा आश्रम निधी भवन निधी काहीच भरलं नाही. आणि तो का म्हणते हा मार्गदर्शकाला काहीच नाही समजेची म्हणते. आता ते टांगलेची ना 2 पोरं जे मास्तर बनवलं ते कसेच बनवलं. आता ते टांगले गुरुजी शिक्षक आहेत, तर आमच्यापेक्षा वयस्कर आहेत, शिक्षक आहेत, आणि त्यांच्या नावाने अप्लिकेशन केली. याला काहीच नाही समजे म्हणते. हो ठीक आहे, बाप तर तुला समजते ती एक काम करणं 10-12 बोला मार्गदर्शक. काय प्रकार सुरू आहे? काय प्रकार काय सुरू आहे? कुठं चालला आमचा मानव धर्म? आम्ही मानव धर्मात राहून उलट सुलट कार्य करतो आणि आम्ही सांगतो बाबाची सेवा करणं, मग दुःखाची पात्र होतो, ग्रस्तीनं आम्ही खालावतो आणि कालांतराने आमच्या घरामध्ये अंधार होतो. मजा वाटते तुम्हाला? आदरणीय मार्गदर्शक टांगले साहेब, तुमच्या हातावरचा सेवक कोंडेखारीचं सत्य आहे की सत्य आहे? आजचा 8वा दिवस आहे फक्त. अरे सेवकानं चुकी केली, तरुण सेवक, तरुण, जास्त वयाचा नाही, मला असं वाटतं त्याचं वय 35-38चं वय होतं. आताच 8-9 दिवसाचा अनुभव आहे यांचा हातावर घडलेला. मला वाटतं त्यांना ठाऊक असेल. गोंदेखारीचा एक सेवक आहे नगर ठाणे म्हणून, चुकीचं काम केलं, त्यानंतर दारू पेली, पत्नीने साथ सोडून दिली, माहेरी गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर मार्गदर्शक साहेबांनी सांगितलं, बाई म्हणे कसंही असो कुंकवाचा धनी आहे, तू राय त्याच्या बरोबर आणि कसं तरी जीवन सुधरून जाईल. काय चुकी केली मार्गदर्शकाने? दोन्ही परिवार संघटित करण्याचे कार्य केले.
आणि कार्य करून सांगितलं की तुम्ही जोगी साहेबाकडे जा. जोगी साहेब जर म्हणत असतील तर मी कार्य देतो. माझ्यापर्यंत आले, त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला सिनीपात झाली साहेब, हा माणूस दारू पितो तेव्हापासून. काकाजी खरं आहे की खोटा आहे? काय झालं? वडिलांनी दारू पिली आणि मुलाला सिनीपातची बिमारी झाली. पोरगा आहे फक्त 8-10 वर्षाचा. काय चुकी केली त्या मुलानं? काय केलं त्या मुलानं? काय केलं? अरे त्या मुलानं काहीच नाही केलं रे. तुला पाप केला आणि त्या पोराला भरा लागत आहे रे. अरे सिनीपातची बिमारी झाली, दारू पेता बरोबर पती पत्नी आणि ते मुलगा आणि मुलगी माझ्यापर्यंत यांनी पाठवलं. दया आली कशी तरी. मी म्हणलं मंडळात पाठवल्यानंतर कदाचित वापस पाठवतील याला, म्हणून मी सांगितलं रे, म्हटलं कसं तरी कर, चांगलं राहिले. आणि त्याला पद्धतशीर समजावून सांगितलं. मार्गदर्शक साहेबाकडे पाठवलं. मार्गदर्शक साहेबांनी 3-7-11 दिवसाचे कार्य दिले आणि 3-7-11 दिवसाचे कार्य दिल्याच्या नंतर त्याची पूर्ण ग्रस्ती खालावली होती. एक ठेकेदार होता, मिस्त्री होता तो, आणि कवचा सहित काहीतरी सेंट्रिंग होती, ती पुरी सेंट्रिंग विकल्या गेली, कवचा विकला गेला. परत त्याने घेतला आणि ज्या मुलाला ती बिमारी झाली होती, कोणती सिनीपातची बिमारी, 3-7-11 दिवसाच्या कार्यामध्ये पूर्ण बिमारी सुधारली. आणि त्याच्यानंतर साहेबांनी 11 दिवसाचा त्याग दिला. 8-10 दिवस तो चांगला राहिला आणि त्याग झाल्याच्या नंतर 8-10 दिवसानंतर अजून 2 गिलास मारली, बपेऱ्यात पेलीनं देवसऱ्यात मेला. मजाक वाटते मार्ग? चकलसीच्या मार्गावर त्या बाईला विचारा, ज्या बाईच्या पती परमेश्वर मेला, ज्या बाईच्या इथं पती परमेश्वर नसेल तिला विचारा की किती त्रास होते त्या बाईची. काय चुकी? तिच्या वडिलांची काय चुकी? त्याच्याबरोबर लग्न करून दिलं. काय चुकला तो वडील? त्या माझ्या कोणीतरी इथं विधवा आई असेल, माझी बहीण असेल, तिला विचारा की तुला काय त्रास आहे पती परमेश्वर नसताना. मजाक वाटत आहे या मार्गात? मार्ग आसानीने भेटतोय म्हणून, फक्त शब्दावर कार्य करतो म्हणून? अरे परमेश्वर तुझ्याकडे बघणार. तुला जर वाटत असेल की अध्यक्ष नाही पाहत, संचालक नाही पाहत, मंडळाचे मार्गदर्शक नाही पाहत, काही केला तरी चालते, करणं आमचं काय जातं. अरे परंतु ज्या माझ्या बहिणीला तुझ्या बरोबर लग्न केलं त्याचं काय? अरे ज्या चिमुकल्यांनी तुला जन्म दिला त्याचं काय? उद्या भविष्य आज त्या 2 मुलांचं भविष्य काय होणार आहे? उद्याला येणारा पोळा आहे, त्या पोळ्याच्या दिवशी त्या मुलांना कपडे मिळणार नाही. मजाक वाटतंय तुम्हाला? आसान वाटतंय तुम्हाला? मानव धर्म काही वेगळा आहे, खूप वेगळा मानव धर्म आहे. आपला मानव धर्म नियमाप्रमाणे जर वागलो, निश्चित रूपानं चटणी आंबे जरी खाऊ आपण, पण बाबा कथाही आपल्या परिवारात दुःख देणार नाही, एवढं खरं आहे. पण आम्ही 2 पैसे आमच्याजवळ झाले का आम्ही तलावाले समुद्र समजतो, इथंच पोहायला लागतो. आम्ही सुस्तीच नाही करत. इधर के उधर निकल जाते हो क्या? अबे रुकून तर जावे, रुकून जा. तुला वाटते ना बाजूवाला दारू पिते तरी काही नाही होत, बाजूवाल्याचं पोरग काही करते तरी काही नाही होत, तर तू रुकून जा. तू त्याच्याकडे नको पाहू, तू तुझ्याकडे पाय. आणि ज्याच्या घरी एक कृत्य होत आहे त्याच्या घरी काय होणार आहे फक्त तू पाहत राह. त्याच्या वरचा जो झाकण आहे ना, हांडीवर जो झाकतो तो झाकण नाही पलटणार आहे. ते इचनी काही दिवसानंतर लागणार आहे. पूर्ण जेवढं आहे तेवढं खतम. या मार्गाची हीच खरी दैवी शक्ती जाणवते. पण आम्ही हा का सांगते रे? येले का साधा सेवक आहे, 2 कुटुंबाचे सेवक आहे ना, तर कदाचित हे कसे वागते काय त्या परमेश्वराला ठेव. नाही तर म्हणून जोगी साहेबाला माईकही दिला, जवालाही दिलं, आमचीच काढते म्हणून. त्यानं सांगितलं कथा केली, महाराज आला, खारका बदामा घेऊनही गेला, तुम्हाला का दिला? तर तो धुपारा बोल बाबा तू आहे ना. आणि पूर्ण घरची काज वाटते. तांदूळ मांडायला लावले ती सगळे, खंड तर मांडायलाच लावला नसेल तिथं. तुझे खंड मांडायला लावला होता का? बिलकुल नाही. सगळे तांदूळ पिवळा. आणि तेही महाराज येणार आहे म्हणून आम्ही कोणते मांडतो माहिती आहे का? काली मूछ ते तांदूळ मांडतो आम्ही. पण तो पुरा घेऊन चालला जाते. आणि आम्हाला का देते? तेथूनही बाबांना आम्हाला काढलं तरी आम्ही समजू शकत नाही. आणि म्हणून सर्व उपस्थित बाबांच्या सर्व सेवक बंधू सेविकाताई सर्वांना विनंती करतोय, एक मंडळाचा संचालक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, बाबाचा एक सेवक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. सर्वात प्रथम
भागवत कार्याला अधिक महत्व आहे. गावात चर्चा बैठक असेल, चर्चा बैठकीला आवर्जून जाता. 1 महिन्याच्या पूर्वीचा अनुभव आहे. घनश्याम भाऊ शहारे इथं उपस्थित आहे. एक त्याच गावातील एक पटले कुटुंबाचं सेवक. माझी सवय आहे, मी संचालक झालो पण माझी सवय असा आहे, माझ्या एरियामध्ये मी कोणत्याही शनिवारी नाही का, शनिवार असो कोणत्याही गावी बैठक राहते, मी त्या गावच्या लोकांना माहित नाही करत ना, धीरेने त्या बैठकीत चालला जातो. कारण त्या गावात माहीत होऊन जाते किती अध्यक्ष बनायला लागतं ना कधी कधी. मग कधी जोगी साहेब येतात, भीडतही जाते. आणि म्हणून मी भाऊलाही माहित आहे, पटले भाऊला, की मी केव्हाही कोणत्याही श्री कोणत्याही गावी चालला जातो बैठकीत आणि बिलकुल बसून जा. आणि मग का लाईन कशी संचालक साहेब आले की मी फोनवर फोन येतात, चलो रे चलो. अशाच प्रकारे एरलीला गेलो. आणि गेल्यानंतर झालं काय, एक सेवक एका ओट्यावर बसला होता, सिमेंटच्या ओट्यावर नाही का, चौकात बसला. बैठकीचा अनुभव लक्षात घ्या काय होतं. राकेशनं सांगितलं, तुम्हाला कोणाला तोच अनुभव प्रत्येकाला घडणार नाही, कोणत्या तरी माध्यमातून त्याला वेगवेगळे दुःख येतील. आणि बैठकीत न गेल्यामुळे काय दुःख आलं ते ताजा अनुभव भेटलं. मी म्हणलं, मला दिसला तो. दिसल्यानंतर मी त्या शेवकाला काहीच ना, माझा अधिकार नाहीये मनाचा, मी का रस्त्यावर बोललो का बैठकीला चाला रे म्हणून. मी चुपचाप गेलो, बैठकीत बसलो. आणि बसल्यानंतर बसण्याच्या पूर्वी तो एक सेवक ओट्यावर बसला दिसला. बैठकीत गेलो आणि गेल्याच्या नंतर बैठक संपली, परत आलो तेव्हाही तो बैठकीत तिथंच ओठ्यावर बसला दिसला. 3 दिवसानंतर तो माझ्या निवासस्थानामध्ये 4-5 सेवक काही समस्या घेऊन आले, त्यांच्याबरोबर तो आला. आणि त्याला विचारलं, मी म्हणलं तू तर बैठकीत नाही आला होता ना, तू त्या ओट्यावर बसला होता. अजी म्हणे माझी तब्येत चांगली नव्हती जी म्हणे. तर म्हणलं तू त्या ओट्यावर बसला होता, तिथं तो उभा नव्हता, तू इथंही उभा राहिलाच नाही, तू बसायला भेटते नाही तर बसायला पाहिजे होतं तिथं. नाही साहेब म्हणे माझी तब्येत चांगली नव्हती. का बोलला शब्द तो, तब्येत चांगली नव्हती, परमेश्वर साक्षी आहे, दैवी शक्ती या मार्गाची जागृत आहे आणि तो बोलतो आहे तब्येत चांगली नव्हती. 2 दिवसाच्या नंतर त्याच्या पत्नीनं झायलो मध्ये त्याला टाकून आणलं. 4 सेवक आले, त्याचे 8 बोट असे, हात तोड इकडे ना हात तोड इकडे, पाय त्याचे पूर्ण तेडे, आणि आणलं ना. माझ्या मोठ्या मुलानं पाहिलं. रात्रीचं मला वाटते 10:30-11 असं ते वेळ होतं. आम्ही कदाचित आता नवीन नाव, मी मार्गदर्शक म्हणून, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं जास्त हळ होते, दुःख होते, कारण आम्ही असे दुःख पाहिलेले वेगवेगळ्याच प्रकारचे. आमच्या मनाला एकदम खूप दुःख झालं. माझ्या मोठ्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू आले त्याला पाहता बरोबर. त्याला आम्ही 5-7, 4-5 जणांनी त्याला माझ्या घरी समोरच भगवंताचा आजोबा म्हणलं, त्या ओट्यावर बसला होता, तिथं तो उभा नव्हता, तू इथंही उभा राहिलाच नाही, तू बसायला भेटते नाही तर बसायला पाहिजे होतं तिथं. नाही साहेब म्हणे माझी तब्येत चांगली नव्हती. का बोलला शब्द तो, तब्येत चांगली नव्हती, परमेश्वर साक्षी आहे, दैवी शक्ती या मार्गाची जागृत आहे आणि तो बोलतो आहे तब्येत चांगली नव्हती. 2 दिवसाच्या नंतर त्याच्या पत्नीनं झायलो मध्ये त्याला टाकून आणलं. 4 सेवक आले, त्याचे 8 बोट असे, हात तोड इकडे ना हात तोड इकडे, पाय त्याचे पूर्ण तेडे, आणि आणलं ना. माझ्या मोठ्या मुलानं पाहिलं. रात्रीचं मला वाटते 10:30-11 असं ते वेळ होतं. आम्ही कदाचित आता नवीन नाव, मी मार्गदर्शक म्हणून, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं जास्त हळ होते, दुःख होते, कारण आम्ही असे दुःख पाहिलेले वेगवेगळ्याच प्रकारचे. आमच्या मनाला एकदम खूप दुःख झालं. माझ्या मोठ्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू आले त्याला पाहता बरोबर. त्याला आम्ही 5-7, 4-5 जणांनी त्याला माझ्या घरी समोरच भगवंताचा आजूबाजूला असं ठेवलं हॉलमध्ये. पत्नीला सांगितलं, बाई म्हटलं तुझा पती परमेश्वर चर्चा बैठकीला आला नाही, किंवा तुझ्या परिवारामध्ये काही चूक असेल ती माझ्या भगवंतासमोर सांग. माझ्या घरचं कापुरी घेऊ नको, अगरबत्ती घेऊ नको, फक्त माझ्या घरचं म्हणलं ते लोट्यामध्ये पाणी आहे ते पाणी घे आणि परमेश्वराचं तीर्थ बनव बाई म्हणलं. 15 ते 20 मिनिटात 11 फुटाचं तीर्थ बनलं. तीर्थ 11 फुटाचं बनलं. बनता बरोबर उठून उभा झाला. 70 ते 80% आराम झाला. 7 फुटाचं तीर्थ बनलं. 90% लगभग आराम झाला. 3 फुटाचं तीर्थ बनवलं आणि रस्त्यानं चालायला लागला. काय नाहीतर किती रुपये लागले असते दवाखान्यात गेला असता तर? किती लागले असते? मग कोणी जोगीनं वाचवलं का त्याला? कोण वाचवलं? माझ्या बाबांनी वाचवलं. मग आम्ही बाबाचे कार्य जर केलो तर आम्हाला बाबा कंटिन्यू साथ देईल. काय पडलं होतं गुरुजीला इथे यायचं? लोकसभेला उभं व्हायचंय गुरुजीला? मी विचारतो, विधानसभेला व्हायचंय गुरुजी इकडे?
सात दिवाणी काहीच गरज नाही गुरुजीला. कशासाठी आले? कारण बाबाच्या सोबतीला राहून बऱ्याच गोष्टीचा अनुभव त्यांनी घेतला आणि तो अनुभव घेऊन ही दैवी शक्ती काय आहे, या दैवी शक्तीनं काय घडतं याकरता आपणही सुद्धा जागृत करावं. हे कार्य करण्याकरता इथपर्यंत